लग्न झालेल्या मुलींना सध्या गर्भधारणा का होत नाही? काय चुकतंय त्यांच्याकडून? गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असणारं मन, हे मन जिथे पाहिजे तिथे असतं का? आणि अशा बऱ्याच काही गोष्टी गर्भ न राहण्यासाठी कारणीभूत असतात. आपण फक्त डॉक्टर करत जातो आणि जे नैसर्गिक आहे त्याच्यावरती आपण नेहमी दुर्लक्ष करत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय आजचा हा आहे की स्त्रियांना गर्भधारणा का होत नाही? अलीकडच्या मुलींना PCOS, PCOD हा प्रॉब्लेम का होतो, किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स का होतो, हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आता तुम्ही म्हणसाल, सर तुम्ही कोणत्या युगामध्ये वावरता? मी कोणतं युग चालू आहे हे मला नाही माहीत, परंतु मी फक्त भगवंताच्या सानिध्यामध्ये वावरतो. त्याच्यामुळं जे अनुभवातून आले ते मी या वाचेतून बोलत असतो आणि कधीही खोटं बोलत नाही. सत्य बोलले माझी वाचा. लक्षात ठेवा. आता काही काही जण म्हणतील ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा वगैरे काही नाही, शास्त्रीय कारण असे आहेत. लक्षात ठेवा, स्त्रियांच्या बाबतीत चाललंय हे. पुरुषांनी काय करावं ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. स्त्रीचं लग्न झाल्यानंतर लक्षात ठेवा, मंगळसूत्र का घालतात? काय कारण आहे मंगळसूत्र घालायचं? हातामध्ये हात भरून चुडा का भरला जातो? काय कारण आहे? पायामध्ये पंजन का घातले जातात? ह्याच्यासाठी कारण आहेत. जुन्या स्त्रिया इथे बाजूदंड का घालत होत्या? कमरेला कंबरपट्टा का घालत होत्या स्त्रिया? मग आता जे PCOS, PCOD हे जे आजार आहेत हे त्यांना त्या वेळेला होते का? तर यातला कोणताही आजार त्यांना नव्हता. लक्षात ठेवा. एक म्हणजे लहान वयामध्ये लग्न व्हायची आणि उपवर मुलगी झाल्यानंतर ती नांदायला पाठवत होती. आणि अशा स्त्रियांची मुलं न होण्यासाठी ऑपरेशन करावी लागायची. परंतु या अलीकडच्या 30 वर्षामध्ये, साधारण 25 ते 30 वर्षामध्ये, आणि त्यातल्या त्यात मोबाईल आल्यापासून पुढे कुणाचंही काही ऐकून, लक्षात ठेवा, आपली संस्कृती जी आहे, भारतीय संस्कृती, की जी परंपरागत चालत आलेली आहे, त्या संस्कृतीला कुठंतरी आपण मुकतोय. आणि ती संस्कृती आपल्याकडून घडत नसल्यामुळं मी प्रत्येक गोष्ट का घालावी हे सांगणार आहे पुढे. हे किरकोळ समजू नका. स्त्रियांनी तर अजिबातच किरकोळ समजू नका. सर्वच प्रकारच्या स्त्रियांनी, ती वयस्कर असू द्या, लग्न झालेली असू द्या, मुलगी असू द्या, ती उपवर झालेली म्हणजे मेन्शुरल सायकल आलेली, तर या गोष्टी का आवश्यक आहेत स्त्रीसाठी? चुडा का भरला जातो? तोही हिरव्या रंगाचाच का, किंवा लाल रंगाचा का भरला जातो? रंग चिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा, ॲक्युप्रेशर आणि न्यूरोथेरपीचे पॉइंट्स लक्षात ठेवा. हे इथे मनगट जे आहे, मनगट, आलं का लक्षात? या मनगटावरती पूर्णपणे हृदयाचे, मनाचे, सर्व मन शांत ठेवायचे, मन विचलित होऊ न द्यायचे, स्त्रीमध्ये धाडशीपणा वाढवायचा, भीती न वाढवता कुठलंही कार्य करायचं. आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये धर्माची आपल्या शिकवण ही आहे. लक्षात ठेवा की हे अलंकार तुम्ही म्हणून जर घेत असाल तर अलंकारापेक्षा पुढे याची शास्त्रीय कारण ही का ऋषी मुनींनी हे सांगितलं असेल, याचं काय कारण आहे का नाही? काय कारण असावं? तर याचं कारणच ते आहे. लक्षात ठेवा की मनगटावरती हे सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट असतात. आता ते कुठला पॉइंट कुठे असतो हे सांगत मी बसत नाही, परंतु न कळत, लक्षात ठेवा, त्या मनगटावरती त्या बांगड्यांचा न कळत घर्षण होतं आणि ते पॉइंट्स दाबले जातात.
की जेणेकरून माइंडमध्ये जी पिच्युटरी ग्लँड आहे आणि हृदय आहे, लक्षात ठेवा, हे उत्तेजित करण्याचं कार्य, हार्मोनल बॅलन्स करण्याचं कार्य हे करत असतं. काही स्त्रिया बांगड्याऐवजी सोन्याच्या बांगड्या घालतात. अतिशय उत्कृष्ट आहे ना. जुन्या स्त्रिया राजेशाही थाटामध्ये ज्या राहणाऱ्या स्त्रिया होत्या त्या सोन्याच्या चांदीच्या बांगड्या, कडं, पायामध्ये तोडं, लक्षात ठेवा, ते बिचवा असायचं, अंगठ्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या, म्हणजे या का परंपरा होत्या, कोणत्या पायामध्ये कुठल्या बोटात घालायचं, इथून सर्व नियम. आणि हे नियम आपल्याकडून कुठलेही पाळले जात नाही. तुम्हाला हे माहित आहे का की पायामध्ये जिथे आपण पंजन घालतो, लक्षात ठेवा, तिथे आपल्या पूर्णपणे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पॉइंट्स असतात. हे माहित आहे का तुम्हाला? ॲक्युप्रेशर पॉइंट म्हणतात त्याला. मग न कळत ते पॉइंट पायामध्ये पंजन असल्यामुळं ते पॉइंट्स न कळत दाबले जातात, ऍक्टिव्ह केले जातात, की जेणेकरून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं कार्य आणि हार्मोनल बॅलन्स हा ठेवला जातो. मी कुठलंही फालतू गोष्ट अजिबात सांगत नाहीये. स्त्रीने अंगठी कोणत्या बोटात घालावी, पुरुषाने अंगठी कोणत्या बोटात घालावी, इथून काही नियम आहेत. ते बाजू बंद जे ह्याचे चांदीचे घातले जात होते, लक्षात ठेवा, किंवा कमरेला कंबरपट्टा असायचा, तो काय पातळ सुटू नये या कारणास्तव नव्हता, लक्षात ठेवा. साडी आपली फुटू नये म्हणून. साडीला चांगली गाठ मारलेली असते, तरीही तो का घालायचा होता? याचा अर्थ तुम्ही घाला असं नाही हो, परंतु आपण कुठे चाललो आहोत, काय आहे आपली भारतीय संस्कृती. मनुष्य म्हणून जन्माला आलोय म्हणल्यानंतर मनुष्य म्हणूनच कार्य करणं आवश्यक आहे. कारण हे कलियुगामध्ये सर्व ह्या गोष्टी घडणार हे पुढं माहीत होतं. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी, बरंच काही ऋषी महामुनींनी हे जे संस्कार आहेत, मग ते नववधूचे असतील, तिने अंगावर काय काय घालायचं, प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, लक्षात ठेवा. नाक का टोचायचं ह्याचं सुद्धा महत्व आहे. कपाळाला कुंकू का लावायचं, किंवा टिकली लावताना तिथे मेणाच्या साह्याने का घर्षण करायचं, शास्त्रीय कारण आहे. आणि हे माहीत असल्यामुळं संत महात्म्यांना याचं, संत महात्मे म्हणजे स्वतः ते देव, संत ते फक्त मनुष्य देहाला आलेले देवांची रूप, हा विश्वास अगोदर असू द्या, लक्षात ठेवा. आपण नुसती कीर्तनन प्रवचन ऐकू नका, कीर्तनन प्रवचन करू नका, नुसते ते त्यातलं काहीतरी आचरणात आणा. आलं का लक्षात? ते आचरणात आणण्यासाठी माझे सर्व चॅनलवरचे हे जे व्हिडिओ आहेत ते त्याच्यासाठी असतात, लक्षात ठेवा. गळ्यामध्ये मंगळसूत्र अगदी तुम्ही खालीपर्यंत घालता, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय हरकत नाही, गंठण इथपर्यंत असावं. मंगळसूत्र हे पूर्णपणे मानेला, आलं का लक्षात, इथपर्यंतच असावं. का असावं? कारण आहे त्याला, लक्षात ठेवा. इथं मानेच्या, मग सर्वायकलचा एक स्त्री दाखवा मला की ज्या स्त्रीची मान दुखत नाही. आलं का लक्षात? आपण मंगळसूत्र घालतोय, परंतु किती महत्व देतोय त्याला, आलं का लक्षात? माळकऱ्यांनी माळेचं महत्व याचं काय आहे, आलं का लक्षात? आणि दोन्हीच्या दोन्ही माळा आपल्या गळ्यामध्ये का असाव्यात याचंही कारण. विधवा स्त्रीने सुद्धा गळ्यामध्ये काहीतरी तिच्या असणं का आवश्यक आहे, काय कारण असेल याचं, हे नीट जाणून घ्या. इथं थायरॉइड ग्लँड असते, लक्षात ठेवा. खालच्या बाजूला थायमस ग्लँड चे पॉइंट्स असतात, इथं थायरॉइडचे पॉइंट्स असतात, पाठीमागं सर्वायकलचे पॉइंट्स असतात. मग सदैव डोकं दुखतंय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी, काचेच्याच बांगड्या का वापराव्यात?
कारण त्या काचेच्या बांगड्यामधून निघणारा जो आवाज आहे, लक्षात ठेवा, ते आवाज हे घरामध्ये लक्ष्मीचा संचार करतो. चेक करा, प्रत्येकाने आहेत का आपल्या हातामध्ये बांगडी आहे का? बांगडी असेल तर ती काचेची आहे का? प्लॅस्टिकच्या पॉलिथिनच्या तुम्ही बांगड्या घालता. अरे त्याच्यापेक्षा तसल्या घालण्यापेक्षा तुम्ही चांदीच्या घाला ना बांगड्या, तुम्ही सोन्याच्या बांगड्या घाला. त्याच्यासाठी तुम्ही नवऱ्याकडे रुसा ना. आलं का लक्षात? ते बहिणीसाठी दिलेले जे आता गव्हर्नमेंटने किती योजना चालू केली, त्याच्यातून बांगड्या करा ना, चांदीच्या बांगड्या करा, सोन्याच्या बांगड्या करा. असं काय त्याला, किंवा बेंटेक्सच्या बनवा की ज्याला सोन्याचा मुलामा असेल, परंतु त्याच्यामध्ये आणि काचेच्या बांगड्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही दुर्गा माता असेल, लक्ष्मी माता असेल, सरस्वती माता असेल, या देवी सुद्धा तुम्हाला बिना बांगड्याच्या दिसत नाही. काय कुठलीही महान शक्ती, आदिमाया शक्ती ज्या होऊन गेल्या, मग त्या सावित्रीबाई फुले असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील किंवा माझ्या जिजाऊ असतील, काय कारण आहे की यांनी संस्कार जपले, लक्षात ठेवा. आणि किती तुम्हाला उदाहरणं सांगू, खूप अगदी मी मोजकी नावं घेतो, याचा अर्थ असा नव्हे की फक्त एवढ्या स्त्रिया होत्या. इतक्या महान आमच्या संत जनाबाई होत्या, संत मुक्ताई होत्या. आलं का लक्षात? यांनी एक महात्म्य सांगून गेलेले आहेत कुठल्याही गोष्टीचं. मी का परिधान करा म्हणतो, या काय ज्यांचे हात मोकळे, ज्यांना गर्भ राहत नाही त्या स्त्रियांनी, किंवा ज्यांचे गुडघे दुखते, पाय दुखती, कंबर दुखती, मान दुखती, लक्षात ठेवा, हे अगोदर परिधान करायला शिका. आलं का लक्षात? हे ऋषी मुनींनी सांगितलेले शब्द आहेत. भगवंतानी दिलेलं ज्ञान आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. फक्त माझं सांगणं कार्य आहे. ऐकायचं का न ऐकायचं हे तुमच्या मनाचा प्रश्न आहे. मी सांगतोय तो व्हिडिओ प्रत्येकाने आचरणात आणावाच असं माझं कधी मत नसतं. कारण व्हिडिओ माझे फक्त चांगला विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी असतात. आलं का लक्षात? कोण काय कमेंट्स करतं, कोण काय नाही, याचं मला देणं घेणं नाही. ज्ञान माझ्याकडे आहे ते जगाला देणार, त्यांच्याच चरणी अर्पण करणार आणि सेवेला पूर्ण विराम देणार. कुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.